नमस्कार. सुरेश भाऊ वाजगे आजचा खरं तर त्यांचा चौथा दिवस आहे उपोषणचा. मी पहिल्या प्रथम त्यांना सलाम करतो की गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी एक नारायणगावचा माणूस, एक युवक कार्यकर्ता म्हणून त्यांनी खरं तर आमरण उपोषण केल्याबद्दल मी तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं तर हे उपोषण चालूच राहील. आता हे आंदोलन 15 तारखेपासून तीव्र होणार आहे. आज मी खरं तर आजनवळे गावच्या लोकनियुक्त सरपंच अरुणाताई घोटकर आणि निमगिरी गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे मित्र विठ्ठलजी रडे साहेब, खैरे खटकाचे सरपंच खरं तर बाळाप्पा केदारी, देवळे गावचे सरपंच दीपकजी गुटे, त्याचप्रमाणे केवाडी गावचे सरपंच आणि तिथल्या स्थानिक भोरांड्याचे सरपंच आम्ही त्या ठिकाणी मिटिंग घेतली. त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध रायचंद शिंदे साहेब आणि काका जाधव हे पण आमच्या सोबत त्या ठिकाणी भोरांड्याला जिथं प्रकल्पाची खरं सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी आम्ही खरं तर माहिती घेतली. त्या ठिकाणी माहितीमध्ये असं भेटलं त्या बाधित शेतकऱ्यांकडून की 450 एकर जमीन खरं तर भोरांड्याची जाते. आणि म्हणून त्या लोकांना काही लोकांना अजून 90% लोकांना माहिती नाही प्रकल्प काय आणि प्रकल्प कुठं होतोय. तर त्या लोकांनी आपल्याला सुरेश भाऊच्या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यानंतर शनिवारी जे आम्ही खरं तर आंदोलन जाहीर केले, उद्याला आम्ही ते निवेदन देणार आहे. रस्ता रोको आंदोलन. रस्ता रोको म्हणजे कल्याण नगर रोड खाली जाणारा भाजीपाला, खाली जाणारा दूध हे बंद झालं. मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना जर दूध नाही भेटलं चहाला किंवा भाजीपाला नाही भेटला त्याची दखल घेतील. आणि ते आंदोलन या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी की हे उपोषण करतोय म्हणजे आम्ही काय गप नाही बसलो. काही लोक उपोषण करतात, काही लोक आंदोलन करतात. हे मी माझ्या बाईटमध्ये कालही सांगितलंय आणि आजही सांगतोय की सर्व समाज बांधवांना, सर्व जाती धर्मांच्या माझ्या कार्यकर्ते मित्रांना की शनिवारचं 15 तारखेचं जे आंदोलन आहे खरं तर 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 11 वाजेपर्यंत चालतंय. 11ला 15 ऑगस्ट संपल्याच्या नंतर 12 वाजता तिथं खरं तर मर पारगावला जमायचे. 12चा टायमिंग का दिला तर अदानी प्रकल्पाचे 12 वाजवायचे म्हणून 12 वाजता तिथं यायचं, ते आंदोलन करायचं, 12 वाजवायची. सुरेश भाऊ तुम्ही खसायचं नाही, तुम्ही आता लढायचं. तुमच्या पाठीची एवढी जुन्नर तालुक्यातील, मुरबाड तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील जनता आहे. हा जो प्रश्न आहे अत्यंत गंभीर आहे आणि अत्यंत जवळजवळ 650 एकर क्षेत्र ते खरं तर बाधित होणार आहे. आणि त्या चांगल्या याच्यासाठी तुम्ही उपोषणाला बसलात. आणि म्हणून आम्ही आता मगाशी जाहीर केलं, तुम्ही त्याच्यावर बोला की हे आंदोलनाचं सर्वांना आवाहन करतो मी. शनिवारी सगळ्यांनी 11 वाजेपर्यंत 15 ऑगस्टचा मीटिंग उरकून 12 वाजता बरोबर मड पारगावला पोचायचं आहे. आणि आपण त्या ठिकाणी तुम्ही सगळे बसलेले माझे मित्रमंडळी प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या परीने खरं तर त्या ठिकाणी आपण यायचं आहे. आणि त्या ठिकाणी ते रस्ता रोको आंदोलन जोपर्यंत तुम्ही 21 तारखेची सुनावणी रद्द करण्याचा पत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण उठणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हटणार नाही. 15 तारीख झाल्याच्या नंतर या ठिकाणी चक्री उपोषण म्हणजे इकडं संपूर्ण हे पॅक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये त्याची ठरणार आहे. सगळे ठराव मिळतील. सगळी लढाई कायदेशीर आहे. 14 तारखेला जुन्नरच्या आमदारांनी काहीतरी एक मेळावा सभा काहीतरी घेतली, त्याच्यामध्ये तुम्हाला मंत्रिता आहात का तुम्ही? हो, मी त्या अदानी समितीचा अध्यक्ष या नात्यानं मला हजर राहावं लागेल आणि सर्व कार्यकर्त्यांना हजर राहावं लागेल. आमदार साहेबांनी मिटिंग घेऊ द्या, खासदार साहेबांनी मिटिंग घेऊ द्या, अन्यथा एखाद्या मंत्री महोदयानं मिटिंग घेऊ द्या. शेवटी ही लढाई ही सर्वसामान्याची आणि नेतेमंडळी सर्व पक्ष बाजूला ठेवून ही लढाई आपण करत आहे. त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी मी आवाहन करतो, सर्वांनी यावं. आणि विशेष म्हणजे जो 15 तारखेचं आंदोलन आहे रस्ता रोको आंदोलन,
म्हणजे कल्याण नगर हायवे आपण जर बंद केला तर मुंबईला कळेल, मुख्यमंत्र्याला कळेल, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळेल. कारण या सरकारमध्ये हा प्रकल्प कुणाचे, खरं तर बोरांडे आणि आजनवळे म्हणजे पुणे आणि ठाणे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, पुणे जिल्ह्यातले पालकमंत्री सुनित्रा वहिनी, उपमुख्यमंत्री त्या, म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि 2 पालकमंत्र्यांच्या 2 जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प होतोय. त्यांनी मुख्यमंत्र्याकडे बसावं आणि माझ्या माहितीप्रमाणे 21 तारखेच्या आतमध्ये या प्रकल्पाची सुनावणी रद्द करावी. तोपर्यंत हे उपोषण उठणार नाही. ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच सुरेश भाऊ. खरं तर आज कोणी कोणासाठी नसतं जगामध्ये, पण एक उदाहरण जुन्नर तालुक्यातलं सुरेश भाऊनी जी पाऊल उचललंय त्या पाऊलाला आमचं त्यांचं स्वागत आहे, त्यांना आमचा पाठिंबा आहे. आणि सुरेश भाऊ, तुम्हाला ही आदिवासी जनता कधी विसरणार नाही. तुम्ही एक चांगला निर्णय घेतलाय, चांगला इशारा हात घातलाय. मी थोडासा 2 दिवस लेट झालो होतो, ते कारण मी तुम्हाला काल सांगितलंय. आमच्या सासूबाईंचं निधन झाल्यामुळं, तुमच्याही सासूबाईंचं निधन झालंय, सासऱ्याचं. तुम्ही दुखत आहे, मी दुखत आहे, तरी मीच उपोषणला तुमच्याबरोबर बसणार होतो. परंतु डॉक्टरने माझी मेडिकल म्हणले तुम्हाला शुगर आहे, तुम्ही किती आंदोलन करा लांडे साहेब, सगळेच उपोषण करू नका, तुम्ही दांडकं घेऊन आंदोलन करा. त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने एक आक्रमक आंदोलन तुमच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून, जेणेकरून तुमचं उपोषण ते आंदोलन येधून घेईल. त्या दृष्टिकोनातून मी शनिवारचं 15 तारखेचं आंदोलन मडपारगावला ठरवलेलं आहे. त्या आंदोलनासाठी सर्वांनी यावं. आज आम्ही त्या आंदोलनासाठी पत्र तयार केलं. ते उद्या आजनवळेच्या लोकनियुक्त सरपंच, खटकाळचे लोकनियुक्त सरपंच, निमगिरीचे बऱ्याचशा सरपंचांनी ठळक 7-8-10 सरपंचांनी सह्या करून ते पत्र उद्या तहसीलदार आणि वतूरच्या पोलीस स्टेशनला आम्ही देणार आहेत. त्यांनी परवानगी आम्हाला द्यावी. परवानगी नाही दिली तरी आम्ही आंदोलन करणारच, हा आमचा ठाम निर्णय आहे. म्हणून सुरेश भाऊ, आज मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर सांगतो का तुम्ही आता रडायचं नाही, आता लढायचं आणि ही लढाई आपली जिंकायची. धन्यवाद.